नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. तुला उपकाराचं स्मरण नाही राहिलं, समर्थाशी नाही उपकार स्मरण दिल्या आठवून वाचून या. आणि आता ऐक, आता ठरूनच आलेलो आहे आम्ही. आता तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे तू आमच्या ज्ञानोबराविषयी बोलली ना, तू आमच्या नाथबाबांविषयी बोलली ना, तू आमच्या प्रभू रामचंद्राविषयी बोलली ना, तू आमच्या सीताई साहेबाविषयी बोलली ना. संप्रदाय तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. आणि काय महाराज वाईट वाटतं मला, आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय ना महाराज, ठीक आहे, त्यांनी ती क्लिप 2009-10 साली काय गेली असेल तो भाग सर्वांना माहिती आहे. आता तो विषय सगळ्यांच्या कानपाठ झालेला आहे. ज्या अर्थी मीडियावाल्यांनी वारकऱ्यांची दखल घेतली त्या अर्थी प्रकरण चांगलं आहे. मीडिया ज्या अर्थी दखल घेतली त्या अर्थी प्रकरण चांगल्या प्रकारे गाजलं, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. वाईट याचं वाटतं महाराज, आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरही पासून तुम्ही जेवढे काही माझे हिंदू बांधव इथं बसलेले आहे ना, माझी विनंती तुम्हाला, एखादा मुस्लिम समाजाचा तुमचा मित्र नसेल त्यासोबत मैत्री करा गड्या. आणि कधीतरी त्याच्यासोबत नमाज पडायला मस्जिदमध्ये जा. तुम्ही नमाज नका पडू, फक्त तो कशी नमाज पडतो हे पाहायला जा. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं. मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतोय, मुस्लिम समाज ज्या अल्लासाठी दिवसातून 5 वेळेस नमाज पडतोय, त्या अल्लाचा फोटो नाहीये, त्या अल्लाचा पुतळा नाहीये, आणि त्या अल्लाची मूर्ती सुद्धा नाहीये. ज्या अल्लाला कधीच पाहिलं नाहीये त्या अल्लाच्या विरोधात आतापर्यंत मुस्लिम समाजाचा एकही माणूस बोलत नाही. हे त्यांची एक निष्ठता आहे महाराज. कीर्तन लक्ष देऊन ऐका. ज्या अल्लाला त्यांनी कधी पाहिलंच नाहीये, अल्ला नावाचा जो व्यक्ती, जी अद्भुत शक्ती असेल, तिला कधी पाहिलंच नाहीये, त्या अल्लाच्या विरोधात आतापर्यंत मुस्लिम समाजाचा एकही माणूस बोलला नाही. वाईट तर याचं वाटतं, माझ्या प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे, माझ्या प्रभू रामचंद्राचा पुतळा पण आहे, माझ्या प्रभू रामचंद्राचा फोटो सुद्धा आहे, एवढा सुंदर माझा जगाचा मालक असून सुद्धा लोक त्याच्या विरोधात बोलता, हे मोठं दुःख नाही महाराज. कधी कधी तर देवाला असं वाटतं, देवा जेवढे काही बावळट जन्माला घातले तेवढे का फक्त माझ्या हिंदू धर्मातच जन्माला घातले, काही कळत नाहीये. आणि काय सांगा, मी तर देवाला हीच विनंती करत असतो, देवा हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, फक्त मीडियावरती घटना आली नाही, ठीक आहे, कोणाच्या माध्यमातून का होईना निषेध नोंदवला, ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. एक सांगू का, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जेवढे काही पदाधिकारी लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे, मी या देशाचा नागरिक आहे, संविधानानं मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, मी मतदान करतो, त्याच्यामुळे मला तो बोलण्याचा अधिकार आहेच. लक्ष देऊन कीर्तन ऐका. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जेवढे काही पदाधिकारी लोक आहे, त्या सर्व पदाधिकारी लोकांना माझी विनंती आहे, समाजाचे विकासाचे मुद्दे घेऊन पुढे या, क्रांतिकारी लोकांचे नावं खराब करू नका. याचं कारण तुम्हाला सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण बोलावं एवढी आपली लायकी नाहीये. अरे छत्रपतींनी या देशासाठी प्राण दिलाय, संभाजी महाराजांनी या देशासाठी प्राण दिलाय, तुम्ही हा देश लुटलाय लुटाऱ्यांनो, त्याच्यामुळे तुमची लायकी नाही माझ्या राजांविषयी बोलायची. आणि मला वाईट याचं वाटतंय, छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात राज्यपाल बोलले तर सर्व पक्षीय लोक एकत्रित झाले आणि त्यांचा निषेध नोंदवला. लक्ष देऊन ऐका बरं वाक्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात राज्यपाल बोलले तर सर्व पक्षाचे लोक एकत्रित झाले आणि राज्यपालाच्या विरोधात निषेध नोंदवला. वारकरी संप्रदायाच्या विरोधात सुषमा अंधारे बोलली तरी अजून सुद्धा वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी एकत्रित झालेले नाहीये महाराज. 10,000 कीर्तनकार आहे महाराष्ट्रामध्ये. किती कीर्तनकार आहे? 10,000 कीर्तनकार आहे. 10,000 कीर्तनकारामधून 10 कीर्तनकार बोलणं म्हणजे ही संप्रदायाची क्रांती नाही, ही संप्रदायाचा कमीपणा आहे. ज्या दिवशी सर्व वारकरी एकत्रित येतील, ज्या दिवशी सर्व महाराज लोक एकत्रित येतील, ज्या दिवशी सर्व गायक वादक एकत्रित येतील, ज्या दिवशी ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या गप्पाळाला गोपीचंदन टिळा आहे, असे महाराष्ट्रातले सगळे वारकरी एकत्रित येतील ना महाराज, तर सुषमा अंधारे काय घेऊन बसल्या हो महाराज. अशा 50 जरी सुषमा अंधारे असल्या तरी संप्रदाय त्यांना बोलू देणार नाही. त्यांनी ठरवून घेतलेलं, हे 2 दिवस बोलतात आणि परत शांत बसतात. फेसबुकवर कमेंट वाचल्या, ज्यांनी निषेध नोंदवला त्यांच्या विरोधात काय की आपल्या मूर्खाने निषेध नोंदवला, ही तुमची भाषा आहे का,
कीर्तनकार आहे का? अरे ती स्त्री असून तिनं सीताई साहेबासारख्या महान पतिव्रताविषयी वाईट बोलली, नाथबाबांविषयी बोलली. आणि काय बोलण्याचा अधिकार आहे? मी तर नेहमीच सांगत असतो, राजकारणी लोकांनी साधू संतांविषयी बोलू नाही. तुम्हाला ज्या पक्षानं भुकण्यासाठी ठेवलंय, काय भुकायचं ते दुसऱ्यावर भुका. ज्ञानोबराय तुकोबरायर भुकू नका. याचं कारण या देशात संविधान नव्हतं. या देशात संविधान नव्हतं तेव्हा माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती. या देशात संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या तुकोबरायचा गाथा होता. आणि या देशात संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या नाथबाबाचं भागवत होतं. आजकालच्या शेंबडे लोक तुम्ही आणि आम्हाला पुरोगामी विचार सांगता. अरे तुम्ही फक्त मतदानासाठी पुरोगामी विचार बोलता. पुरोगामी विचार काय आहे हा संप्रदाय जगून दाखवतोय महाराज. तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? चोखोबरायचं दर्शन. दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं. या संप्रदायाची बरोबरी तुमच्यासारखे भ्रष्टाचारी कुत्रे काय करणार आहे महाराज? अरे ज्या संप्रदायानं वेश्येची मुलगी असणारी कान्होपात्रा, त्या कान्होपात्रेला जर हा वारकरी संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो, त्या संप्रदायाने जीवनामध्ये कधी जातीवाद केलाच नाही महाराज. न पाहे या ते कुळाचा विचार, न पाहे ते कुळाचा विचार, न पाहे न भक्त करुणाकार ज्ञानबाई, भक्त करुणाकार ज्ञानबाई, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. तुम्ही त्या बाईची मुलाखत जर पाहिली ना दादा, तर एक गोष्ट पाहायला भेटती. त्यांना तुकडोजी महाराज मान्य, त्यांना गाडगे महाराज मान्य, त्यांना कबीर महाराज मान्य, त्यांना तुकोबराय मान्य, त्यांना नामदेवराय मान्य, त्यांना सावता महाराज मान्य, त्यांना चोखोबराय मान्य. फक्त माझे ज्ञानोबराय का मान्य नाही? ते ब्राह्मण असल्यामुळं. हा वाद आताचा नाहीये, पूर्वीचाच आहे. अरे पण साधूला जातीमध्ये कसं ठेवताय महाराज? मला वाईट वाटतं. ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला न बोलवला तो भाग सोडून द्या, तो चिंतनाचा विषय नाहीये. निर्जू भिंत चालवली न चालवली तो भाग सोडून द्या. ज्ञानोबरायने जीवनामध्ये जो चमत्कार केला तो जगात कोणालाच जमला नाही. 56 भाषा येत होत्या माझ्या ज्ञानोबरायला. किती भाषा येत होत्या? लक्ष देऊन ऐका. 56 भाषा येत असताना सुद्धा माझ्या ज्ञानोबरायने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे महाराज. वयाच्या 16व्या वर्षी ज्या महात्म्याने विश्वाचा शांतीचा संदेश दिलाय, आता विश्वात्मके येणे वाग्य यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, किंबहुना सर्व सुखी. फक्त जातीय समीकरण काहीतरी करायचं. ज्ञानोबराय ब्राह्मण आहे, नाथबाबा ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टॉर्चर करायचं. खरं सांगू का, साधूला जातीमध्ये आणू नका. हे बाबांनो, माझी विनंती आहे. राजकारणी लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम एकनिष्ठतेनं करा. अरे या महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करता येते महाराज. या महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा बरेचसे मुलं कुपोषित होऊन मरता येते. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रोड नाहीये, काही ठिकाणी लाईट नाहीये. मुलांचे शिक्षण होऊन 2014 पासून तर 22 पर्यंत एकही भरतीने मुलं आत्महत्या करतायत. देशाचा विकास कसा होईल हे मुद्दे घेऊन समाजासमोर या. क्रांतिकारी लोकांचे, साधू संतांचे नावं खराब करून महाराष्ट्र चिघळू. मगाशीच सरपंचाचा नामचा विषय झाला. आता 2-4 दिवसांना 10 दिवसांना अधिवेशन आहे, बरोबर आहे का नाही? अधिवेशन
हे तुमच्या आणि माझ्या हितासाठी असतं. कपाशीला भाव भेटला पाहिजेत, सोयाबीनला भाव भेटला पाहिजेत, ऊसाला भाव भेटला पाहिजेत. हे लाईफमध्ये पहिल्यांदा एवढ्या शांततेने बोललो बरं. मी बोलतच का नाही, कारण की आपण बोललो की वाद निर्माण होतो. ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगता, देवा आमुच्या भावे तुझं देवपण ते का विसरून राहिलासी. जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणामध्ये जे दुःख आहे तेच दुःख गवळणीच्या अंतकरणामध्ये किती गोड एवं निळोबराय वर्णन करतात. याचे लागी वो ते जियल भोग, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. अजून ऐका, याचे लागी ओ मंत्र जप केला, याचे लागी ओ वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी वेदांत पाहिलाय, तुझ्यासाठी काय नाही केलं देवा. आणि एवढं तुझं चिंतन करून, एवढा तुझा परमार्थ करून या अरण्यात तू आम्हाला सोडून गेला. काय मोकलिले वनी सावजानी. मग जगद्गुरु तुकोबराय त्या गवळणीच्या अंतकरणाची परिस्थितीचं वर्णन करतात. कानया रे हो कानया